महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील महत्त्वाची अपडेट। पीएसआय गोपाल बदने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला। पीएसआय गोपाल बदनेवर डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। पीएसआय गोपाल बदनेला आज दुपारी कोर्टात हजर केलं जाणार आहे। पीएसआय गोपाल बदने फरार होता, तो स्वतःहून आता पोलिसांसमोर हजर झालाय। दरम्यान आरोपी प्रशांत बनकरला काल पहाटे पुण्यातून अटक करण्यात आली आहे। बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पीएसआय गोपाल बदने रात्री फलटण ग्रामीण पोलिसांसमोर स्वतःहून हजर झाला। त्यानंतर गोपाल बदनेला शहर पोलिसांकडे सोपवण्यात आलं। फलटण शहर पोलीस ठाण्यात बदनेची 1 तास चौकशी करण्यात आली। यानंतर बदनेला फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं। वैद्यकीय तपासणीला नेताना बदनेनं पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसल्यावर माध्यमांसमोर हात जोडले। अडकवलं जातंय का असा सवालही बदनेला करण्यात आला। महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी पीएसआय गोपाल बदने फलटण ग्रामीण पोलिसांसमोर स्वतःहून हजर झाला। त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। रात्री पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर बदनेला मेडिकलसाठी नेण्यात आलं। तेव्हाची दृश्य टीव्ही स्क्रीनवर मध्ये आपण पाहतोय आणि त्यानंतर रात्री उशिरा गोपाल बदनेचं मेडिकल चेकअप झालेलं आहे। आज आता त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। दुसरा आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। आपण पाहतो या ठिकाणी पीएसआय बदने जे आहेत आरोपी या प्रकरणातले, काय नक्की तुमचं म्हणणं आहे? काय म्हणणं आहे बदने? काय सांगाल? तुम्हाला बोललं जाते काय प्रकरणामध्ये? काय सांगाल बदने? काय म्हणणं आहे तुमचं? बदने बोला। पीएसआय बदने जे आहेत ते खरं तर स्वतःहून फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला हजर झालेले होते। मात्र त्यानंतर आता त्यांना या ठिकाणी फलटण शहर पोलीस स्टेशनला हजर करण्यात आलेला आहे। किती दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती बदनेला जे आहे ते दिली जाते। कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सातारा। तुम्हाला बोललं जातं का? काय सांगाल? माझ्या वर्दीशी प्रमाणित काय सांगाल बदने?